नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। ज्या भागानगरात आबासाहेबांच्या अखेरच्या कर्नाटक स्वारीच्या वेळी गोवळकोंड्याच्या अबुल हसन तानाशहाने आगवानी करून त्यांना नजराणे देऊन मैत्रीची उरफेट दिली होती, त्याच भागानगरात तानाशहाच्या दंडात औरंगजेबाच्या शाही काढण्या पडल्या. आता विजापूर गोवळकोंड्याच्या फौजास दिमतीला घेऊन औरंग केव्हाही मराठी मुलखावर उतरणार हे साफ होते. कोणीही काही बोलण्याच्या स्थितीत नव्हते. सारेच श्रींचे राज्य राखून कसे चालवावे याच विचाराने घेरले होते. आता कोणी घेऊ म्हणतील तर श्वास घ्यायलाही कोणास फुरसत नाही. दक्षिणेतल्या लगतच्या दोन्ही शाह्या पडल्या. गनिमाचा डोळा तर पहिल्यापासून आम्हावरच. बागलाण, खानदेश, कोकण देश दौलतीच्या चहूबाजूंच्या सुभेदार हवालादारांना साऱ्यांवर याचं कलम द्या. मिळेल तेवढी तवानी संचणी तातडीनं करण्यास लिहा. आम्ही चौलच्या नाडल्या रेल्वेला सवलती देण्यासाठी खासा दौलात उतरतो आहोत. कळवा तसं सुभेदार रायाजी सदक प्रभूंना. कितीतरी विचार एकाच वेळी राजमनात भरून आलेले छत्रपती पेशवे यांना एकामागून एक आज्ञा देत होते. आबासाहेबांच्या आठवणीने मनाचे टाके ओसंडू लागले. कधी त्यांच्या प्राणावर तर कधी त्यांच्या दौलतीच्या प्राणावर केवढे बाके प्रसंग गुदरून गेले. आज नेमके काय केले असते त्यांनी? चारी कवाडांवर शंभू मन धडका घेऊ लागले. निळोपंत, येसाजी, रामचंद्रपंत सर्वांनी धीरा इमानाचे वचन टाकावे असे बोल देत राजांना रोकडा पाठिंबा बोलून दाखविला. आपल्याच विचारात घडलेल्या राजांनी सावधानीचे पाऊल म्हणून निळोपंतांना सांगितले, पंत, कर्नाटकात हर्जींना फौजा तयारीनं सीमेवर पेरण्याचा खलिता द्या. औरंग आहे तो, नेम नाही देता येत, कुठं वळेल याचा. ते ऐकताना पेशवे विचारात पडले. आज सर्वांना वाटून गेले की मुलूक थोडा जिकडे पुढा म्हणत राज्य उठविणे एक वेळ केवढे सोपे, पण उठविले ते राखणे केवढे यातायातीचे. तुम्ही सारे कदीम जाणते आहात, मर्दानगीचे आहात. प्रसंगी प्राणांची कुरवंडी करावी लागेल. बागलाणपासून जिंजीपर्यंत पसरलेला हा मुलुखपट्टा राखायला हे एकल्या आबासाहेबांचं नव्हतं, आमचं नाही. ते साऱ्यांचं जीवामोलाचं राज्य आहे. कोणीच कसदिल होऊ नका. एकदा आबासाहेबांसंगती आम्ही याच औरंगच्या आग्र्याच्या कोठीत अडकून पडलो होतो. बऱ्या जाणतेपणी अवघे समजून घ्या. आज ही उभी दौलतच त्याच्या कोठडीत बंदिस्त पडण्याचं भय समोर आहे. चला आमच्यासह. मेळानं जगदीश्वराचं दर्शन घेऊ. आपल्याच लईत सिंहासन सदर सोडून राजे महादरवाजाकडे चाललेही. सारे त्यांच्या पाठीशी चालले. फक्त एकले न्यायाधीश प्रल्हादपंत रामराजांच्या वाड्याकडे कुणाला न कळेलसे वळले. कसला न्यायनिवाडा घ्यायचा होता त्यांना तिथे हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. स्नान करून कपाळी शिवगंध घेताना राजांची डावी पापणी फडफडली होती. सकाळपासून मनाला ना कळेल अशी सुटपुट लागून राहिली होती. दुपारचा थाळा घेताना श्री सखींना ते म्हणालीही होते, कळत नाही पण जीवाची घालमेल होते आहे. आज औरंगच्या फौजा हर्जींच्या प्रांतात घुसल्या की काय असा शक येतो आहे. दिवस कलतीला लागला तसे राजे राया अंता पुरुषा यांच्यासह आघाडी मनोऱ्यावर आले. इथून पायतळी गंगासागराचा तलाव दिसत होता. त्यावर ओळंबलेल्या आंब्यांच्या फांदीवर मान अखडती घेऊन बसलेला एक खंड्या पक्षी राजांना दिसला. निश्चल खड्या असलेल्या त्या पाखराला राजे एकटक निरखू लागले. त्यांना काय होत आहे ते कळले नाही. डोळ्यांचे पाते लवायच्या आत खंड्या उडाला. त्याने थेट पाण्यात सूरझेप घेतली. गेला तसाच पाते लवायच्या आत तो पाण्याबाहेर पडला. त्याच्या लांबट काळसर चोचीत त्याने पाण्याबाहेर उचललेली तडफडती मासोळी दिसली आणि किरणांच्या तिरिपेत चांदवा उठवून क्षणात चोची आड झाली. याच तलावाकाठी असाच खंड्या पक्षी कधी काळी पाहिल्याने त्यांना आठवत होते, पण कधी काही गवसत नव्हते. खंड्याच्या सूरझेपेने गंगावर्तावर पाणलहरी उठल्या तशा राजमनात विचारलहरी उठू लागल्या. मनाच्या काठाळीत विरू लागल्या. जगदीश्वराच्या मंदिराकडे सांज दर्शनासाठी चाललेल्या राजांना येसाची, कंक आणि खंडोजी वाटेतच सामोरे आले. त्यांना काहीतरी बोलायचे होते. येसाची, खंडोजी यांच्यासह राजे जगदीश्वराकडे चालले. खंडोजी म्हणाले, रामसेज, एवढी सालं निकरानं झुंजणारा आपला रामसेज. चालते राजे थांबले. खंडोजी सरकले. कसे बोलावे विचारात पडला. हेच ना चिटणीस? राजांनीच त्यांना विचारले. जी
लढून नाही कपटी चालीनं फितवा करून पाडला. एवढ्या ताकदीचा रामसेज धनी क्षणभर खंडोजींनी गर्दन खाली घातली. लागलीच ती उठवून राजांना दिलासा वाटावा म्हणून ते म्हणाले, पण हरजींची खबर आहे स्वामी. पडल्या गोवळकोंड्याचा शक्य तेवढा मुलूक कब्ज धरून घेतला आहे त्यांनी कर्नाटकात. खंडोजींचे शब्द राजांच्या कानी पडत होते. मनाला न डुसमळता सांज वाऱ्यात मुरत होते. साऱ्यांसह ते जगदीश्वराच्या हमचौकात आले. त्यांनाच कळली नाही, पण आज त्यांची नजर कशी कोणास ठाऊक समोरच्या गाभारातल्या शिवपिंडीवरच्या अभिषेक पात्रावरच खिळून पडली. वाऱ्याने पात्र मंद डुलत होते, त्याबरोबर अभिषेकधारही डुलत होती. दर्शन करून सारे जण बाले किल्ल्यात परतले. सूर्य आता डुबला. गडाच्या लहान दरवाजात महाद्वारात सांज नौबती दुडदुडल्या. पुरते सांजावून आले. नेमाप्रमाणे देवडीवाले दरवाजे बंद करून घेऊ लागले. ते दरवाजे पार करीत आलेला तळबीडचा एक स्वार 5-6 सोबत्यांसह महादरवाजा पार करून बाले किल्ल्यात आला. त्याच्या अंगावरचे कपडे घामाने पुरते डबडबले होते. चेहरा फार कळंजून गेला होता. देवडीवाल्यांना हातानेच थोपवत काही न सांगता तो कसे तरी दरवाजे मागे टाकत बाले किल्ल्यावर आला. महाराज नुकतेच परतले होते. डोईचा टोप त्यांनी उतरून तपकात ठेवला होता. मुलूक भर पडलेल्या दुष्काळात गडागडाहून रसदीचा पुरवठा कसा करावा याची कल्पना ते मुजुमदार हणमंत्यांना देत होते. येसाजी खंडोजी ते ध्यान लावून ऐकत होते. महाराज, घात झाला. राजांसह सर्वांचे काळीच थरकून उठावे असे पिळवट ते बोल वाड्याचे सदरी दालन चिरत गेले. गड चढून आलेला स्वार राजांना बघताच पुढे होत सरळ त्यांच्या पायांवर देह टाकत गदगदू लागला. ते होते तळबीडचे शंकराजी मोहिते. पायांपासून केसावळीपर्यंत थरकलेले राजे झपकन वाकले. शंकराजींच्या खांद्यावर थोपटत त्यांनी शंकराजींना विचारले, काय झालं शंकराजी? राजांच्या हातस्पर्शाने गदगदून गेल्या शंकराजींना काही क्षण बोलवेना. तुटक तुटक बोल कसे तरी त्यांच्या तोंडून बाहेर पडले. आम्ही झालावच, पर हुबी दौलत पोरकी झाली. धनी तुमचं मामासाहेब, समद्यांचं सरलष्कर, आमचं भाव. असह्य कडाने शंकराजींनी घट्ट मिटल्या डोळ्यांनी तगमगती गर्दन इकडे तिकडे झटकली. त्यांच्या डोईची पगडी उडून रुजाम्यावर उतरली. सरलष्कर गेलं धनी. वाई प्रांतात घुसलेल्या मोगली फौजेला हुसकून लावण्यासाठी झालेल्या हातगाईच्या लढाईत सरलष्कर हंबीररावांच्या भरदार छाताडावर तापला. जडशीळ लोखंडी तोफ गोळा येऊन अचानक आदळला गेला. त्या गोळ्याने हंबीररावांची नव्हे तर थोरल्या स्वामींच्या श्रींच्या राज्याची छातीच फोडून टाकली होती. भुईवर कोसळताना हंबीरराव जीवाच्या पिळाने ओरडले होते, आमच्या ताराऊला सांभाळा धनी. चे वाघजाई आणि वाईच्या माळरानावरूनच त्यांनी अखेरचा मुजरा रायगडाकडे तोंड करून राजांच्या पायाशी रुजू केला होता. फराशीच्या रुजाम्यावर पडल्या शंकराजींचे गेले हे बोल ऐकताच राजांनी आपले दोन्ही हातच कानांवर घेतले. दिली आमची धरसोबा ताराऊ रामराजासने म्हणणारे आम्ही आरोपित म्हणून आबासाहेबांच्या समोर दरबारी उभे राहण्याच्या कैचीत सापडलो तेव्हा बाईलाच दरबारात साक्षीसाठी बोलवावं म्हणत आमच्या पाठीशी उभे राहणारे आम्हास कैद करायला निघालेल्या सुरनीस पेशव्यांनाच कैद करून आमच्या भेटीसाठी पन्हाळ्यावर आलेले. वऱ्हाड बऱ्हाणपूर भडोच तुडवणारे चाकरीने सरलष्कर असलेले पण ऋणानुबंधाने आम्हास आबासाहेबांच्या ठाईच वाटणारे मामासाहेब हंबीरराव मोहिते, त्यांची रूपेच रूपे राजांच्या डोळ्यांसमोर नाचू लागली. शंकराजींना उठते करण्याचे भानही त्यांना राहिले नाही. ते आपोआपच उठते व्हावेत. येसाजी खंडोजी राया अंधा पुरुषा पहारे सारे चक्रावून जावेत असे आपले तोंड उंजळीत घेत राजे कुडीभर हलत मुसमुसू लागले. एवढे घनदाट प्रसंग कोसळले. छत्रपती कधीच नव्हते डोळ्यांवाटे फुटले. आज मात्र फुटले. कुठं आहेत मामासाहेब? का गेले असे न बोलता न भेटता? कुणाकडे पाहावे आम्ही? भरून आल्या डोळ्यांनी राजे कसे तरीच फुटफुटले. तेव्हा ना बातमी गडभर पसरली होती. माणसे खासेवाड्याकडे लोटत होती. पोरवयाच्या ताराऊंना घेऊन येसूबाई आलेल्या बघताच खेचल्यासारखे राजे ताराऊंच्या जवळ गेले. काही न बोलताच त्यांनी ताराऊंचे खांदे थोपटत श्री सखींच्याकडे बघितले. मोठ्या निकराने डोळ्यातले पाणथेंब रोखते राजे शंकराजींना म्हणाले, चला संगती या. मशालधाऱ्यांनी वेढलेल्या पालखीत बसून येसाजी निळोपंत खंडोजी यांच्यासह राजे महाड घाटाकडे चालले.
आणल्या जाणाऱ्या सरलष्कर हंबीरराव मोहित्यांच्या आखरी दर्शनासाठी. हंबीररावांच्या देहाला आगीनं डाग देण्यात आला. हंबीर मामा गेले आणि एका भयाण पोकळीने राजमन घेरले. ते कुणाशीच खुल्या मनी बोलेनात. रोज नेमाचे त्यांचे स्नान, स्फटिक पूजा, दफ्तर, गडदेख, थाळा हे चुकार होऊ लागले. त्यांचे कशातच लक्ष लागेना. स्नानाला हमामखान्यात बसले तर डुईवर पडणाऱ्या पाणधारेबरोबरच मनावर विचारधारा कोसळू लागल्या. सरशीने कपाळी शिवगंध रेखून घेताना छत्रपतींना ती सरशीच रक्तमाखल्या फरशीसारखी दिसू लागली. दफ्तरात खंडोजी चिमणगावकर यांना खलिताचा मजकूर सांगताना ते मध्येच म्हणू लागले, राहू द्या चिटणीस, कुणासच नका धाडू खलिता. बेतले असतील ते रद्द करा. थाळा घेताना तबकातले त्यांचे पदार्थ तसेच चिवडलेले राहू लागले. मनच उडाले जसे काही त्यांचे सगळ्यांवरून. विचार विचार नुसत्या विचारांनी मेंदूची निशाणकाठी थरथरू लागली. श्रींचे राज्य म्हणजे नेमके काय? कोण होते आबासाहेब, थोरल्या आऊ, सती गेल्या मासाहेब, समर्थ, हे सारे कोण? कोंडाजी, कृष्णाजी, हंबीर मामा आणि ज्यांना आम्ही कधीच पाहिलं सुद्धा नाही ते लढायात देह ठेवून गेलेले असंख्यात वारकरी. औरंगला तस्लीम करून खिल्लत पांघरणारे शिर्के, निंबाळकर, अचलोजी, अर्जुनजी, बंडाळी करणारे कोकणपट्टीचे वतनदार. कसला शतरंज चालला आहे हा? का खेळतो आहोत आम्ही तो? कोण खेळेल आमच्या माघारी तो? रामराजे, आमचे बाळराजे? केवढा पाताळयंत्री निर्दय औरंग. तख्तासाठी सख्या भावांचे काटे काढणारा, बापाला विष मालिश करून आईच्या कबरीलगत दफन करणारा, तगेल आबांची आमची ही नवथर गादी त्याच्या सामने? की जशी इदलशाही कुतबशाही पडली तसे हे राज्य? नाही नाही, जीवाचे चाळ करून बांधले त्यासाठी आम्ही पायात ऐकल्या आम्हालाच ही आज लागून काय कामाचे? रात्रंदिवस चमत्कारिक एकलेपणाच्या शिरशिरीने राजमन भणभणू लागले. माणसी येत होती, नित्याप्रमाणे काही सांगू बघत होती. हात उठवून त्यांना थोपते करीत राजे तुटक बोलत होते. बस, थोडक्यात बोला, अमक्या तमक्यास भेटा, असे तुटक बोल त्यांच्या तोंडून ऐकू आले की माणूस चक्रावत होते. चालत्या हत्तीच्या पायात रानवेलींचा चिवट गुंत वाडकावा तसे झाले होते. भोवती वावरणाऱ्या कित्येकांना ते खटकू लागले. एकाचीही मात्र ते बोलण्याची छाती होईना. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावत् मंगलम भूयात्, शुभम भूयात्. नमो नमः. धन्यवादाः.